नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या अगदी हृदयात असलेला एक विषय पाहणार आहोत. मूलभूत अधिकार. स्पर्धा परीक्षांसाठी तर हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे हा फक्त एक टॉपिक नाहीये, तर परीक्षेमध्ये हमखास गुण मिळवून देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. चला तर मग या भागाची एकदम सोप्या पद्धतीने तयारी करूया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्याला मूलभूत अधिकारांचं खरं महत्त्व कळतं. विचार करा, राज्याच्या अमर्याद सत्तेवर नियंत्रण ठेवणारे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची हमी देणारे हे अधिकार नेमके आहेत तरी काय? चला, तेच समजून घेऊया. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे असे अधिकार आहेत जे कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मताच मिळतात. आपलं स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी यांची निर्मिती झाली आहे. आणि लक्षात ठेवा, संविधानाचा भाग 3 खास यांच्यासाठीच आहे. आता ह्या स्लाइडमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता माहितीये? तो आहे न्यायप्रविष्ठ. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की जर तुमच्या ह्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात दाद मागू शकता. हीच तर यांची खरी ताकद आहे. पण हो, हेही लक्षात ठेवायला हवं की हे अधिकार अमर्याद नाहीत. त्यांच्यावर काही वाजवी बंधनं सुद्धा आहेत. हे आहेत आपले 6 मूलभूत अधिकार. जणू काही आपल्या स्वातंत्र्याचे 6 भक्कम स्तंभच आहेत हे. ही रचना जर तुम्ही लक्षात ठेवली ना, तर हे संपूर्ण प्रकरण समजायला एकदम सोपं होऊन जाईल. चला, आता आपण एका स्तंभाचा आढावा घेऊ. चला मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाने, समानतेचा अधिकार. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये या भागातून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. या तक्त्याकडे जरा नीट बघा. यातलं जे अनुच्छेद 17 आहे ना, अस्पृश्यता निवारण, हे तर परीक्षकांचं अगदी आवडतं कलम आहे असं समजा. यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. सोबतच अनुच्छेद 14 हे सर्वांना कायद्यासमोर समान मानतं आणि अनुच्छेद 16 सरकारी नोकरीमध्ये समान संधीची हमी देतं. समानतेनंतर येतो तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. खरं तर लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेले हे अधिकार प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत. बघा, अनुच्छेद 19 आपल्याला ही 6 प्रकारची स्वातंत्र्य देतं. अर्थात देशाची सुरक्षा आणि अखंडता जपण्यासाठी या स्वातंत्र्यांवर काही वाजवी बंधनं नक्कीच आहेत, पण लोकशाहीचा खरा आत्मा तो यातच दडलेला आहे. आणि आता येतोय कदाचित मूलभूत अधिकारांमधला सगळ्यात व्यापक आणि पॉवरफुल अधिकार, अनुच्छेद 21. हा फक्त जगण्याचा अधिकार नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी याचा अर्थ विस्तारलाय. आणि आता यात प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा म्हणजे राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आणि स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार यांचाही समावेश होतो. विचार करा, किती महत्वाचं आहे हे. हा आकडा एकदम डोक्यात फिट करून ठेवा. 86वी. हीच ती 86वी घटना दुरुस्ती, जिने अनुच्छेद 21 मध्ये हे एक छोटंसं अक्षर जोडलं आणि शिक्षणाला थेट मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला. परीक्षेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण अनेक अधिकार पाहिले, पण विचार करा, जर हे अधिकार कोणी हिरावून घेतले तर मग काय करायचं? तर त्यासाठीच आपल्या संविधानाने एक जबरदस्त सेफ्टी नेट दिलाय आणि तेच आता आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे शब्द ऐका. या एका वाक्यातूनच अनुच्छेद 32चं महत्त्व स्पष्ट होतं. कारण अधिकारांची अंमलबजावणी करण्याची तरतूदच नसेल तर ते अधिकार केवळ कागदावरची शोभा ठरतील. म्हणूनच याला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे. तर अनुच्छेद 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय हे 5 प्रकारचे न्यायालयीन आदेश म्हणजेच रिट्स जारी करू शकतं. खरं तर ही नागरिकांच्या हातातली अशी शक्तिशाली शस्त्र आहेत जी त्यांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करतात. चला, आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याची एक झटपट सुपरफास्ट उजळणी करूया. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी हे मुद्दे एकदम परफेक्ट आहेत. तयार आहात? पहिला नंबर आणि परीक्षेचा सर्वात आवडता, अनुच्छेद 17. म्हणजेच अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने गुन्हा आहे. विषय संपला. एकदम सरळ आणि सोपं. पुढचा महत्त्वाचा नंबर 21 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. परफेक्ट. आणि शेवटचा, पण ज्याला संविधानाचा आत्मा म्हणतात, तो क्रमांक अनुच्छेद 32. घटनात्मक उपायांचा अधिकार हाच तो अधिकार आहे जो बाकी सगळ्या अधिकारांना जिवंत ठेवतो. आता हा एक असा मुद्दा आहे जिथे परीक्षेत हमखास गोंधळ होतो. त्यामुळे हा फरक नीट समजावून घ्या. अनुच्छेद 32 नुसार सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत अधिकारांसाठी रिट्स जारी करतं. तर अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांसोबतच इतर कायदेशीर हक्कांसाठी रिट्स जारी करू शकतं.
हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपल्या लोकशाहीचं आणि आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी यापैकी कोणता मूलभूत अधिकार तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो? यावर नक्की विचार करा.